नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तिथं आता वर्ध्यातून बच्चू कडू यांना उमेदवारी देण्यात यावी अशी कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी केलेली आहे। त्या दृष्टिकोनातून आता चाचपणीला देखील सुरुवात झाली आहे। पण अमरावतीतून नवनीत राणा यांना भाजपनं आता हाती कमळ देत उमेदवारी जाहीर केल्यावर बच्चू कडूंची नेमकी काय भूमिका आहे? बच्चू कडू अद्यापही नाराज आहेत का? अमरावतीत नेमकं बच्चू कडू यांची रणनीती काय असणार आहे? या सगळ्या संदर्भात चर्चा करण्याकरता थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सूरज दहाड यांच्याकडे, जे थेट संवाद साधतायत बच्चू कडू यांच्या समवेत। सूरज, निश्चितच लागवी मी सध्या आमदार बच्चू कडू यांच्याकडे आहे। आपण जर पाहिलं तर कालच ज्या अमरावतीचे विद्यमान खासदार आहे नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी दिली, त्यामुळे बच्चू कडू पूर्णपणे आक्रमक झालेले आहे। बच्चू कडूंनी नवनीत राणांना उमेदवारी देऊ नये, भाजपने उमेदवारी देऊन अशी जी मागणी केली होती, मात्र आता नवनीत राणांना भाजपने उमेदवारी दिल्यावर बच्चू कडूंची नेमकी यावर काय भूमिका आपण त्यांच्याकडे जाणून घ्या। तो सगळ्यात पहिली तुमची प्रतिक्रिया काय? मी आक्रमक नाही झालोय, अजून व्हायचं आहे। पहिली गोष्ट तर भाजपवाल्यांसाठी ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे। ज्या रवी राणानं भाजपचं कार्यालय तोडलंच नाही, बॅनर फाडफूड केलं। तुम्हाला माहित आहे, अमरावतीतलं कार्यालय तोडलं, फोडलं, तिथल्या कार्यकर्त्याला, भाजपच्या कार्यकर्त्याला मारलं, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले। आता अशी कोणत्यावरही वेळ येऊ नये, ही लाचारीची वेळ कुठल्याही कार्यकर्त्यावर येऊ नये। ज्यानं कार्यालयच तोडलं, आम्ही बोललं तर तुमच्या जीवावर येतं, आणि राणानं कार्यालय फोडून ठोकलं तरी तुम्ही त्याचा प्रचार करताय, तर ही फार दुर्दैवी गोष्ट आहे। मला वाटतं याचा विरोध केला पाहिजे, नाहीतरी अबकी बार 400 के पार आहे, तर एखादं गेलंय तरी 300 मध्ये तर पंतप्रधान बनतात, मोदीची पंतप्रधान होईल। गाळा कार्यकर्त्यांनी नेत्याला सांगितलं पाहिजे का आखरी कार्यकर्त्याशिवाय नेता मोठा होऊ शकत नाही, आणि कार्यकर्त्याचा निर्णय जर नेत्यानं मानला नाही तर कार्यकर्त्यांनाही दाखवण्याची वेळ आता भाजपच्या कार्यकर्त्यावर आली आहे, अमरावतीकर भाजपवाल्यांवर। तुम्ही नवनीत राणा विरोधात उमेदवार उभा करणार का? वेळ आली तर उभा करू, नाहीतर जो उमेदवार यांना पाडेल त्याला पाठिंबा देऊ। तुम्ही म्हटलं होतं की 3 तारखेला मी प्रहारच्या कडून उमेदवारी अर्ज भरणार। पण आता स्थिती बदलली आहे, आता पाळणं महत्वाचं आहे, आणि जो उमेदवार यांना पाळल, सक्षम असेल तर त्याला पाठिंबा देऊ, नाहीतर नवीन उमेदवार चांगला असेल तर त्याला उमेदवारी देऊ। का पण नवनीत राणांना इतका विरोध का तुमचा? माझ्या घरचे ते शेती किती तोडली का, आणि त्यानं आमच्या शेती कितीचे वाद आहे म्हणून विरोध आहे। तर तुम्हाला माहित नाही का एका इकडे दहीहंडीच्या वेळेस इकडे यायचं, खोकेवाला आमदार नाही म्हणून सांगायचं, प्रत्येक याच्यात पैसे घेतोय, पैशाशिवाय बच्चू कडू कामच करत नाही, घरात जाऊन मारू। आता दाखवू ना, वेळ आलेली आहे, आणि आम्ही एवढे लाचार नाही आहे। आमची पानटपरी आहे, कोणाच्या आदेशानं चालत नाही, दिल्ली मुंबईच्या स्वतःची आहे। आम्ही आता कशा पद्धतीनं प्रत्येक शब्द अजूनही डोक्यात राहते ना आमच्या, तो डोक्यात घेऊन काम करू। तुम्ही वर्धा लोकसभा निवडणूक लढवी असं कार्यकर्त्यांचा आग्रह, तुमची काय भूमिका? कार्यकर्त्याचं मत आहे, पण आता पहिले अमरावती महत्वाची आहे, पाहू तशी वेळ आली तर काय करता येईल ते। मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची काल तुमची भेट झाली होती, त्या भेटीमध्ये काय त्या झालं? भेटीचा विषय संपलेला आहे। आम्ही मुख्यमंत्र्याचा आदर करतो, आणि आम्ही जायचे कारण शिंदे साहेबांसोबत फक्त दिव्यांग मंत्रालय होतं, ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, अंध लोक आहे, अशा लोकांचं आमचं आंदोलन होतं 15 वर्षाचं। त्यांनी शब्द दिला दिव्यांग मंत्रालय, आम्ही गेलोय, झालं, मतदारसंघाचे कामं झाले, त्यांचे आभार मानतोय। पण आता आमचं पक्ष फुटायला लागला यांचं काम केल्यामुळे, तर आम्हाला पक्ष सांभाळावं लागेल। या अमरावती जिल्ह्याचा अभिमान टिकवून ठेवावा लागेल। अमरावती जिल्ह्याचं नाव आहे हा पंजाबराव देशमुखांचा, गाडगेबाबांचा, तुकडोजी महाराजांचा जिल्हा आहे, ते नाव कायम ठेवावं लागेल आम्हाला। काल नवनीत राणा आणि रवी राणांनी आवाहन केलं होतं की बच्चू कडूंनी आमच्यासोबत यावं, काम करावं आमचं। मग पहिले शिव्या द्याव्या, मग काम करावं, एवढं लाचार समजलं का आम्हाला? आम्ही शेतकरी पुत्र आहो ना, आम्हाला 2 इंच जमिनीत नागर घालता येतं, तर निवडणूक लढवता येतं आम्हाला। म्हणजे पहिले लागण तेवढ्या शिव्या द्यायच्या, घरात येऊन माराची भाषा करायची, प्रत्येक गोष्ट आंदोलन बच्चू कडू पैसे घेऊनच करतं, त्याच्यावर तर आता आम्ही केसही दाखल करतोय आणि लढतोय पण त्याच्या विरोधात।
आपण जर पाहिलं तर त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री जे आहे प्रवीण पोटे आहे, प्रवीण पोटेंना जे आहे पालकमंत्री नसून बालकमंत्री असा जे आरोप केला होता रवी राणांनी. त्यांनी काम करावं त्यांचं आता. पालकमंत्री म्हणून बालकमंत्री म्हणून काम केलं पाहिजे पोटे साहेबांना. सूरज त्याचे झेंडे घ्या म्हणा आता पोटे साहेबांना. त्यांचे झेंडे घ्या, त्यांचा प्रचार करा. नवनीत राणा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे पीछे आए, असं पोटे साहेबांना म्हटलं पाहिजे. काल जर पाहिलं तर संपूर्ण भाजपची जी संपूर्ण टीम आहे ती विरोधात होती. मात्र प्रवीण पोटे असतील, अनिल बोंडे असतील, इतर जे शिवराय कुलकर्णी ते संपूर्ण जे त्या नवनीत राणांच्या पक्षप्रवेशाला काल नागपुरात हजर होते. त्यांचं काम आहे, पक्ष महत्वाचा आहे त्यांच्यासाठी. स्वाभिमान थोडा महत्वाचा आहे. अगदी पक्षासाठी लाचारी स्वीकारावं लागतं, त्यांचं मोठेपण आहे, त्यांनी ते स्वीकारावं. जे भाजपमध्ये दुखावलेला गट आहे नवनीत राणाच्या विरोधात सुरुवातीला तो होता, मात्र काल ते लोक स्टेजवर होते पक्षप्रवेशाच्या वेळेस. त्या लोकांची काही तुम्ही भेट घेणार आहे का? तर मला वाटतं मनातली मन की बात अलग आहे ना उनकी. सूरज जसं मोदीजींची मन की बात आहे तसं आता कार्यकर्त्याची मन की बात आम्हाला माहित आहे काय आहे ते, आणि ते सोबत राहील आमच्या. सूरज माझा आवाज पोहोचतोय तुम्हाला? सूरज होय होय होय. मुळात बच्चू कडू यांना मंत्री व्हायचं होतं. त्या संदर्भात त्यांनी आपली इच्छा देखील व्यक्त केलेली होती. मुद्दा एक. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बच्चू कडू यांनी म्हटलेलं होतं की नवनीत राणांना उमेदवारी देऊ नये, तर मात्र आम्ही विरोधात जाऊ असं बच्चू कडू यांनी सांगितलेलं होतं. त्या संदर्भात अनेक भेटीगाठी झाल्या, मुख्यमंत्र्यांशी चर्चा देखील झाली. मंत्रिपदाची इच्छा होती, मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. जिथं नवनीत राणांना उमेदवारी देऊ नये अशी बच्चू कडूंची मागणी होती, तिथं उमेदवारी देण्यात आली. कुठेतरी बच्चू कडूंना गांभीर्यानं घेतलं जात नाहीये असं बच्चू कडूंना वाटतंय का सत्ताधारी पक्षाकडून? हो, मला सांगा, तुम्ही सुरुवातीला मंत्रिपदासाठी आग्रह होता, मात्र तुम्हाला मंत्रिपद दिलं नाही कुठेतरी आणि नवनीत राणांना उमेदवारी देऊ नये अशी तुम्ही मुख्यमंत्र्याकडे बोलून दाखवलं होतं. तुम्हाला कुठेतरी डावललं जातं किंवा तुमची भूमिका समजून घेत नाही असं तुम्हाला वाटतं का? वाटायचं काही कारण नाही. आता जे आहे ते घडलं ते भरपूर आहे, आणि मला असं वाटतं का हा अमरावती पुरचा आमचा विरोध आहे, आणि अधिक जर जास्तच अंगावर घेतलंय तर आम्ही महाराष्ट्रभर आमच्या भूमिका लगेच जाहीर करू. म्हणजे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तुमची समजूत काढली मुख्यमंत्री, तरी देखील तुम्ही नवनीत राणांच्या विरोधात प्रचार. आणि समजून घेऊन आमची चर्चा झाली, आणि समजूत घालायला कमी काही लहान थोडं आहे. नाव बच्चू आहे पण दुसरं नाव प्रकाश आहे ना, आणि कडू पण नाही. त्यानं मला समजूत घालायची कोणाची गरज नाही. मंत्रिपदामध्ये तुम्हाला डावललं गेलं असं तुम्हाला वाटतं? त्याचा काय प्रश्न आहे आता? 3 महिने आचारसंहिता लागला, 4 महिने, आता कायचं मंत्रिमंडळ आहे? तो विषय नाही. आम्ही समाधानी काय आहे, तर दिव्यांग मंत्रालय भेटलं. आम्ही पहिले जाहीर केलं की आम्ही मंत्रिपदाची दावेदारी सोडली. मंत्रालय भेटलं, हे आयुष्याचं भलं झालं त्या दिव्यांग बांधवाचं. त्याच्यात काम करायची इच्छा आहे, ते काम आम्ही केलंय, करतो आहे. आणि जर ही जी लढत आहे हे आम्ही मैत्रीपूर्ण करू. त्यांनी जर ते मान्य नाही केली, त्यांनी ठरवलं का युतीतून काढायचं, तर ते आनंदाने स्वीकारू. काही गरज नाही आहे बच्चू कडूला. 20 वर्ष बगर पक्षाचा, बगर कोणाच्या नेत्याच्या आधारानं आम्ही जिवंत आहोत आणि व्यवस्थित आहे. स्वाभिमानानं आमचा पक्ष चालवतोय आम्ही. तर त्याची काही गरज नाही आहे. इथं फिनले मिल सारखी बंद आहे. तुमची शकुंतला दावली नाही. संत्र्याचे भाव कोसळले. उपळून फेका लागले केंद्र सरकारच्या धोरणामुळं. बांगलादेशनं आयात कर वाढवले तेव्हा आम्ही निर्यात सबसिडी द्यायला पाहिजे, नाही दिल्या गेली. मेला शेतकरी. यावर कोणी बोललं नाही त्या लोकसभेमध्ये. तुम्ही निर्धार केला नवनीत राणांचा पराभव करायचाच? बिलकुल करायचाच. जेवढी ताकद लावायची तेवढी ताकद लावायची. बच्चू कडू सभा घेणार नवनीत राणा विरोधामध्ये? नाही, उभं राहणार आहे, भजन करणार आहोत. निश्चितच लागवी. आपण जर पाहिलं तर बच्चू कडू पूर्णपणे आक्रमक झाले. नवनीत राणांचा पराभव मी कोण्या परिस्थितीत करणार म्हणजे करणारच. मुख्यमंत्र्यांची मी भेट घेतली, मात्र माझी समजूत काढण्याजोगते मुख्यमंत्री एवढे नाही अशी जी भूमिका आहे बच्चू कडूंनी यावेळी ठिकाणी व्यक्त केलेली आहे. निश्चित निश्चित सूरज, धन्यवाद. आणि बच्चू कडूंचे देखील आभार आपल्याशी संवाद साधला त्याबद्दल. पूर्ण ताकद लावू पण नवनीत राणांना पाडणार म्हणजे पाडणारच अशी थेट भूमिका बच्चू कडू यांनी घेतलेली आहे. बच्चू कडू म्हणतात नवनीत राणांविरोधात आपण प्रचार करणार, जितकी ताकद लावायची आहे तितकी ताकद लावू, पण आपण नवनीत राणांना पाडणार म्हणजे पाडणारच असा निर्धार आता अमरावतीत बच्चू कडू
कडू यांनी केलेला आहे। त्यामुळे नवनीत राणांविरोधात बच्चू कडू यांनी आता दंड थोपटल्याचे पाहायला मिळतात। सुरुवातीला या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यात आलेली होती, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आलेली होती, पण नवनीत राणांना आता उमेदवारी जाहीर केल्यानंतर बच्चू कडू यांनी आपण विरोधातच असू राणांच्या असं आता ठामपणे स्पष्ट केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।